बाजार समिती 32 कोटी रुपये खर्चून 10 एकर जमीन घेऊ इच्छित आहे. त्यावर वारंवार टीका देखील झाली, काही आंदोलन देखील झाली. वारंवार तो विषय येतो, मध्ये स्थगिती मिळते. तुम्ही कसं पाहताय? स्थगिती नाही मिळाली, न्यायप्रविष्ट बाब आहे, चौकशी झाली, स्थगिती नाही मिळाली. त्याच्यावर विषय नको. एका वाक्यात बरोबर ना, तुम्ही आमदार असले तरी त्यांना तुम्हाला माहित नाही म्हणून सांगा. न्यायप्रविष्ट आहे, चौकशी झाली, स्थगिती वगैरे नाहीये, चौकशी चालू. विरोधकांचं म्हणणं आहे की जमीन उपलब्ध आहे, इतरही ठिकाणी जमीन घेता येऊ शकते, परंतु 32 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम 10 एकर जागेसाठी खर्च करणं चुकीचं आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता त्याला दोन्ही बाजू आहेत. एकदा त्यांच्या बाजार समितीच्या संचालक जेव्हा लोकांना निवडून दिले, इकडचे असेल ते तिकडचे असेल, त्यांचा जो काही निर्णय घ्यायचा असतो ते सभागृहामध्ये सगळ्यांमध्ये घ्यायचा असतो. जर एकमेकाला जर पटलं नाही तर मेजॉरिटी निर्णय होतो. पण सभागृहात निर्णय झाला असं मला समजते. त्याच्यानंतर साईट व्हिजिट्स पण झालेत असं मला समजते. त्याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही, पण त्याची पण मी माहिती सभापती आणि इतर डायरेक्टरकडून पण घेईल. विरोधातले जे काही असतात ते त्यांचं काय मत आहे ते पण मी माहिती करून घेईल. पण सभागृहातला जो काही निर्णय असेल तो एकमताने ठरल्यानंतर किंवा मेजॉरिटीने ठरल्यानंतर जर सगळं एवढं होऊन ते चव्हाट्यावर असेल की काय घडलं आहे किंवा काय झालं आहे, किंवा समजा असं करून धरा की ती योग्यतेची नसेल किंवा अधिकचा भाव असेल, तो इतर कुठली जागा आहेत का, त्यांनी सर्च केल्या का, किंवा काय नेमकी कोणाचं काय काय म्हणणं आहे ते आता जर तर त्याने बरेचसे अंग आहेत त्याला. म्हणून आता अपुऱ्या माहितीमुळं मी माझं ज्ञान देणं हे चुकीचं राहील असं मला वाटतं. शेतकऱ्याच्या दृष्टीने हे बघा, शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे हिताचं असेल तेच होईल, आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीच्या विरुद्ध जर कोण वागत असेल तर त्याला मी तरी काय पाठिंबा देणार नाही. पण बाजार समितीने काय डिसिजन घेतला, त्यांच्या मनामध्ये काय काय प्लॅन्स आहेत, आत्ताच्या असणाऱ्या अवेलेबल जागेमध्ये त्यांचे आता काय प्रोजेक्ट्स करतात ते. शेवटी शिवराजसिंह चव्हाण जेव्हा परवा आले तेव्हा बाजार समितीने ते काय हस्ताईसारखं शीतगृह बांधावं आणि आमच्या भाजीपाल्याला द्यावं, त्याच्याकरता त्यांनी काहीतरी प्लॅन केलेला आहे. त्यांची ड्रॉइंग्ज आहे, त्यांनी काय तर त्यांच्या कोणाकडे तरी मान्यता घेतली, चालू आहे, ते प्रोसेसमध्ये आहे. किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे लोकांच्या अपेक्षा आहेत, अजून करायचे, मार्केट वाढवायचे, लोकांची खूप गर्दी होती आहे म्हणून जागेंची आपल्याला प्लॅनिंग करून तिचं प्लॅनिंग केलं पाहिजे. पण मी त्या बॉडीमध्ये नसल्यामुळं मला खूप डिटेल मला माहिती नाही त्याच्याबद्दल, हे जास्त सांगतील. पण मी पण माहिती घेऊन मी हे करेल की नेमकी सत्यता काय आहे किंवा काय आहे. पण जे होईल ते शेतकऱ्यांच्या हिताचं होईल एवढं मी सांगतो. चला.